नमस्कार, माझं नाव प्रेम विठ्ठल. आपल्या श्रेया सायन्स क्लासेसच्या फेअरवेलसाठी जमलेलो आहोत. तर मी सुरुवातीला म्हणजे 10वीमध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला सुरुवातीचे 2 महिने मी तर काही क्लास लावलेला नव्हता आणि सुरुवातीचे 2 महिने झाल्यानंतर मला थोडंसं वाटलं की आपल्याला क्लास लावण्याची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या वर्गातील मित्रांना विचारलं की कुठे क्लास लावावा. खूप दिवस मी सुरुवातीला क्लासमध्ये आलो बघितलं की माझ्या कशा शिकवत आहे. तर खरंच म्हणजे शिकवण्याची पद्धत तर कशी असावी तर आपल्या श्रेयांसारखी असावी. तो जर जमीन असेल तर श्रेयाकडे तो शिकवता तो आला. कारण खरंच म्हणजे एखादा विषय जर आपण सेल्फ स्टडी करतो म्हणजे थोडंफार शिक्षकांनी आपल्याला नाही शिकवलं एकदम थोडक्यात शिकवलं किंवा त्या शिक्षकांना जरी शिकवायला जमत नसेल तरी समजा आपण सेल्फ स्टडी केला तर थोडाफार तरी तो विषय समजून जातो. आता ज्यावेळेला श्रेया मिस क्लासमध्ये शिकवतात त्यावेळेला घरी गेल्यानंतर काही वेळेस तर माझ्या सुद्धा गरज पडत नाही. आणि खरंच म्हणजे श्रेया मिस सांगायच्या की तुम्हाला जर एखादी गोष्ट म्हणजे एखादा डाऊट असेल तर घरी या, एक्स्ट्रा वेळ मी तुम्हाला देते. जे आमचे जे डाऊट आहेत ते क्लिअर करण्यासाठी स्वतःला वेळ देत होत्या. आणि तिथे आम्ही बघितलंय की अगदी आपल्या क्लासमधल्या प्रत्येक त्यांचा म्हणजे एका प्रकारे त्यांचा वहीमध्ये रेकॉर्ड असायचं की हा मुलगा काय करतोय, ती मुलगी काय करते, या मुलाला काय देण्याची गरज आहे, त्या मुलीला काय देण्याची गरज आहे. आणि अगदी त्या मुला मुलींच्या मानसिकतेप्रमाणे त्यांना शिकवण्याचं म्हणजे एका प्रकारचं प्लॅनिंग नियोजन श्रेया तिथे करायचं. त्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा मी क्लास जॉईन केला त्यावेळेला श्रेया मिसने सांगितलेलं तुम्ही फीज नाही भरली तरी चालेल. म्हणजे काही लोक असतात की जी फक्त पैशासाठी करतात, त्यांना फक्त पैशाशी घेणं देणं असतं, परंतु श्रेया मॅम असं नाही. आपण जे करतोय ते मुलांसाठी करतोय, त्या मुलांच्या भविष्यासाठी करतोय. का तर माहित असेल की ज्या वेळेला क्लास चालू असतो त्यावेळी तुम्ही सर्वजण आपण श्रेया मिसशी एकदम मोकळ्या मनाने बोलत असतो. का कारण आपल्याला माहिती आहे की श्रेया मिस तशा नाहीये. आपण आपल्या मनामध्ये जे आहे ते अगदी मोकळ्यापणाने त्यांच्याशी बोललो तरी त्या काही आपल्यावरती रागवणार नाहीत. आणि त्यामुळेच म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की शिक्षक कसे असावेत तर अगदी मोकळ्यापणाने बोलणारे असावेत. अगदी काही शिक्षक असे स्ट्रिक्ट असतात की ज्या शिक्षकांना एखाद्या वेळेस एखादी शंका विचारली, एखादा डाऊट विचारला तरी ते एकदम स्ट्रिक्टली घेतात. अशा शिक्षकांच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसं असतं तर या शिक्षकांशी एखादा डाऊट सुद्धा शेअर करताना किंवा एखादी प्रॉब्लेम शेअर करताना ते थोडंफार पुढे मागे करतात. का कारण हे शिक्षक स्ट्रिक्ट आहेत. परंतु श्रेया मिसच्या बाबतीत तसं नाही. वर्ष झालं तर मी बघतोय की म्हणजे श्रेया मिसचं तर नाच करू नये तुम्ही. आणि खरंच श्रेया सायन्स क्लासेसचं भविष्य हे उज्ज्वल आहे. सर्वांना येणाऱ्या वर्षासाठी